नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा कोडसे पुन्हा आपल्या नवउद्योग गगनबारी या चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तर तुम्हाला शेतीविषयी जर माहिती घ्यायची असेल तर योग्य अशा चॅनलची तुम्ही निवड केलेली. मित्रांनो, या चॅनलवर मी नेहमी शेतीविषयक असो किंवा व्यवसायाबद्दलचे व्हिडिओ या ठिकाणी टाकत असतो. तर आज आपण एका अशा तरुणाकडे या ठिकाणी आलेलो आहे. कुठल्याही प्रकारे नोकरीच्या पाठीमागं न लागता त्यांनी एक स्वतःचा असा व्यवसाय चालू केलेला आहे, शेती. आणि शेतीच्या माध्यमातून त्यांनी एक भरभराटी साथ दिली मित्रांनो. आणि एक खरंच वाखाणण्याजोगं त्यांनी एक काम केलेलं आहे. अनेक प्रकारचे पिकं घेऊन त्यांनी एक स्वतःची प्रगती समाजाजवळ ठेवलेली. आणि त्यांचा एक आदर्श बघून बरेचसे शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत असतात. तर आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊ मित्रांनो की ते नोकरीच्या पाठीमागं न लागता शेती व्यवसायात कसे उतरले, काय उतरले म्हणून सांग. तर मित्रांनो, आपण बघत असाल लाईनीचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांनी एक शक्ती कंपनीची या ठिकाणी सोलार बी आहे. कारण पूर्वी शेतकऱ्यांना लाईट नाही नसायची आणि रात्रभर त्यांनी जागायचं, त्यांना काम पडायचं. पण त्यांनी तुम्ही बघत असेल या ठिकाणी एक शक्ती कंपनीचं सोलर पॅनल बसवलं असून आता सध्याला या ठिकाणी त्यांची मोटर पण चालू आहे. आणि आपण जर बघत असेल मित्रांनो, तर त्यांनी एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कांद्याचं शीड घेतलेलं आहे, मोसंबी घेतलेलं आहे आणि आंतरपीक म्हणून गहूसुद्धा घेतलेलं आहे. तर आपण पुढील माहिती मित्रांनो त्यांच्याकडूनच घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव तुमचं? आकाश राजेंद्र गोड. बरं. शिक्षण काय आहे तुमचं? फायनल सायन्समध्ये. अच्छा. तुमचं सायन्समधून फायनल झालेलं आहे. मग एक मला म्हणतं तुमच्यासारखे तरुण असे नोकरीच्या पाठीमागं लागतात. कुठं कंपनी असो, कुठं असं 10-15 हजार रुपये एक महिन्यानं काम करत असतात. मग तुम्ही नोकरी न करता या शेतीमध्ये उतरण्याचं कारण काय तुमचं? सर, शेतीमधून पण आपण नोकरीपेक्षा बी जास्त नफा कमवू शकतो. कारण की असं नोकरीवाल्याला सकाळीच उठणं आणि नोकरीला जाणं आम्हाला तसं बंधनकारक नाही आहे. आम्ही थोडं 1-2 तास लेट पण झालो तरी बी शेतीमध्ये येऊन आम्ही दिवसभरात भरपूर काम करतो. म्हणजे तुम्हाला कोणाच्या बंधनात आवडत नाही समजा, तुम्हाला एक स्वतंत्र व्यवसाय तुम्ही चालू केलेला आहे. स्वतःची शेती आपलं डेली 4-5 तास पण शेतीमध्ये काम केलं तरी बी भरपूर आपण त्याच्यातून मुनाफा कमवू शकतो सर. बरं, तुम्ही आता या ठिकाणी दिसतं एक सोलर पॅनल आहे. कोणत्या कंपनीचं सोलर पॅनल आहे? शक्ती कंपनीचं आहे का? आणि पाणी पण आता सोलर रोडच चालू आहे ना? हो सर. हां. शेततळं कधी चालू केलं तुम्ही? शेततळं काय उमापासून आहे? एक वर्ष झालं सर. अच्छा. बरं, तुम्ही आता या ठिकाणी कांद्याचं शीड घेतलेलं आहे मोठ्या प्रमाणात. तर या शिडाबद्दल काय सांगताल? म्हणजे काय तुम्हाला याचा भाव मिळतो, काय कसं आमच्या नवीन जे काही शेतकरी असतात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करता? आम्ही हे पंचगंगा कंपनीचं सीड घेतलेलं आहे. पंचगंगा कंपनीचं कुठं आहे हे? वाळूज, पंढरपूर, संभाजीनगर. आता किती तुम्ही 2 एकर या ठिकाणी मला जवळपास 2 एकर कांद्याचं शीड दिसतंय. तर किती कांदा लावला होता तुम्ही? याच्यामध्ये 30-35 क्विंटलपर्यंत. किती रुपयाचा कांदा झालता? हा कांदा आहे 70-80 हजाराचा कांदा आहे. 70-80 हजाराचा. बरं, आता यातून किती कांदा निघेल? याच्यामधून 8 क्विंटल कांदा निघू शकतो सर. 8 क्विंटल. आणि काय कंपनीला काय भावानं शीड चालले जात आहे? हे 70,000 रुपयाने ॲग्रीमेंट. 70,000 रुपये. म्हणजे तुम्हाला 70,000चा या ठिकाणी तुम्हाला एक रॉ मटेरियल म्हणजे तो कांदा लागला आणि तुम्ही यातून जवळपास 7 लाख रुपयाचे उत्पन्न घेणार आहे. म्हणजे एकंदरीत तुमचा 1 लाख रुपये जवळपास खर्च असेल. आणि किती महिन्याचं पीक आहे मग? हे 4 महिन्याचं पीक. 4 महिन्याचं पीक आहे. बरं, बघा ना तर मित्रांनो, बरेचसे असे लोक शेतीला एक दुय्यम दर्जा देतात आणि नोकरीच्या पाठीमागे हिंडतात. हे फक्त 4 महिन्याचं पीक आहे आणि या 2 एकरमध्ये त्यांना 70,000 रुपये खर्च आलेला आहे तरुण शेतकऱ्याला. आणि एक 4 महिन्याच्या एक कालावधीत जवळपास ते 7 लाख रुपयाचं तुमचं म्हणणं यातून उत्पन्न मिळतं. बरं, असे बरेचसे नवतरुण असतात कंपन्याची गेटवर इकडं तिकडं हिंडत असतात, नोकरी मिळत नाही. त्या नवतरुणांना काय सल्ला देता तुम्ही? सर, लोकांच्या ताबेदारीमध्ये राहण्यापेक्षा आपण स्वतःचा छोटाफार व्यवसाय चालू करावा. छोट्यापासून सुरुवात करायला पाहिजे सर. 1 वर्ष 1.5 वर्ष आपल्याला टाईम लागेल की व्यवसायामध्ये बढती व्हायला. पण एक दिवस चांगलं ती व्यवसायाला बढती होऊन
चांगल्या प्रकारचे आपल्याला त्याच्यातून मुनाफा भेटू शकतो. म्हणजे आपण कोणती पीक सुरुवात करायची असली तर आपण छोट्या व्यवसायातून करायला पाहिजे. आता मला तुम्ही मोसंबी आहे तुमचीच आहे का? हो काय. किती मोसंबी झाडं आहे? हे 800 मोसंबी आहे सर. आणि 800 मोसंबीतून वर्षाला तुम्ही किती नफा कमवू शकता? 4-5 लाख रुपये निघतो सर त्याच्यात. 5 लाख रुपये. हो. म्हणजे जवळपास वर्षाला तुम्हाला 5 लाख रुपये ते येते मोसंबीचे येते. आणि एक कांदा पीक लावलं, या कांदा पिकामध्ये अगोदर काही दुसरं पीक घेतलं होतं का तुम्ही? मग आता सोयाबीन घेतलं होतं ना. आता सोयाबीन किती रुपये झालं तुम्हाला? सोयाबीन 1.5 लाखाचं झालं होतं. 1.5 लाखाचं सोयाबीन झालेलं आहे. 5 लाख रुपयाची मोसंबी आणि 7 लाख रुपयाची जवळपास तुम्हाला याचा कांदा पीक होईल. कारण प्रत्येक वर्षी तुम्ही कांदा पीक घेता, त्याच्या अनुभवातून तुम्ही सांगता की आम्हाला जवळपास एक 10 क्विंटल कांदा होईल. म्हणजे जवळपास 13 लाख रुपयाचं 14 लाख रुपयाचं उत्पन्न. तुम्ही किती एकर क्षेत्र आहे? हे 6.5 एकर 7 एकर पर्यंत आहे सर हे. बघा मित्रांनो, 6.5 ते 7 एकर क्षेत्रामध्ये ते कमीत कमी वर्षाला 12 ते 13 लाख रुपयाचं उत्पन्न घेतात. म्हणजे महिन्याकाठी ते खेड्यात राहून 1 लाख रुपये सहज कमवतात. तर असे 9 तरुण असते की 9 तरुण बरेचशाच नोकरीच्या पाठीमागे हिंडत असतात. नोकरी करतात. 10-15 हजार रुपयानं कुठंतरी हे करतात किंवा कुठंतरी एक परीक्षेची तयारी वगैरे करत असतात. त्यांचे 35, 40 वयापर्यंत त्यांचा अभ्यास चालू राहतो. कुठंतरी एक मग त्यांना नैराश्यात जातात, नोकरी लागत नाही, शेती येत नाही. पण अशा 9 तरुण शेतकऱ्याने अशी चांगली प्रगती साधली की एक वाखाणण्याजोगी अशी प्रगती. काय सांगताल तुम्ही अजून याचं? तर नोकरीला लागण्यासाठी आपल्याला खूप झटापट करावं लागते सर. एक आपलं तरी पण 30-32 वयपर्यंत आपल्याला कंटिन्यू अभ्यास ते करावा लागतो. त्याच्यापेक्षा त्याच्यातून काय आपल्याला नोकरी लागते एक 30-40 हजाराची. 30-40 हजाराची नोकरीपेक्षा आपण 20-22-23 वर्षापासूनच छोटा व्यवसाय, कोणताही दूध व्यवसाय असो, शेतीचा जोडधंदा म्हणून कोणताही व्यवसाय केला आपण, तर त्याच्यामधून आपण छोट्यापासून चालू केली सुरुवात, तर ती 1-1.5 वर्षात 2 वर्षात आपलं मोठ्या प्रमाणात चालू होऊ शकतो कोणता पण व्यवसाय. त्याच्यामुळं एक नोकरीच्या मागं न लागता मला एकच सांगणं आहे की एक छोटा व्यवसाय म्हणून छोटा का होईना चालू करा. बरं, शेती निगडीत तुम्ही अजून काही शेतीला पूरक व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा कोणी एक तुतीचं लागवड, शेती निगडीत अजून काही दुसरा तुमचा दुधाचा व्यवसाय वगैरे काही आहे का? आहे ना. किती दूध निघतो? दररोजचं एक 20 लिटरपर्यंत, सकाळी एक 30-35 लिटरपर्यंत जातं आमचं. बरं, 2 टायमाचं यांचं मित्रांनो जे कोणी व्हिडिओ बघत असताल त्यांना एक वाखाणण्याजोगं आहे की यांचं 35 लिटर दूध जातं. आज जवळपास 50 ते 60 रुपये लिटर या दुधाला भाव मिळताना म्हणा. म्हणजे कमीत कमी त्यांना 7-5 म्हणजे 3 ते 3.5 हजार रुपये रोजचं निव्वळ ते दुधातून नफा कमावतात. शेतीचं उत्पन्न आहे. अशी कोणती नोकरी आहे की एवढं ताजं उत्पन्न, ताजा पैसा देईल असं कुठंच नाही मित्रांनो. तर मला तरी वाटतं की आपल्या आधुनिक पद्धतीनं जर शेती जरी केली किंवा पूर्व पद्धतीनं शेती न करता आधुनिक पद्धतीनं आपण शेतीचा जर व्यवसाय जर केला तर निश्चितच मित्रांनो यातून आपण चांगल्या प्रकारे भरभराटी करू शकतो. आणि दिसतंय मित्रांनो आता की यांनी एक कृषी पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून एक मोठं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो पाझर तलाव केलेला आहे. या ठिकाणी मोटर पण त्यांचे चालू आहे. इकडं एक शक्ती पॅनलचं त्याने सौर ऊर्जा पण बसवलेलं आहे. म्हणजे आता पूर्वीसारखं राहिलं नाही मित्रांनो. तर मला वाटतं या व्हिडिओचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्यायला पाहिजे. आणि जे कोणी एक नवतरुण असतात, नोकरीच्या पाठीमागं हिंडत असतात, त्यांच्यासाठी एक उदाहरण आहे मित्रांनो की नोकरी करत भेटले आपण आपल्या वैयक्तिक शेतीकडे जर लक्ष दिलं तर मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण हा व्हिडिओ बघून निश्चितच एक नवतरुणामध्ये एक चैतन्याची भावना निर्माण झाल्यानं राहील मित्रांनो. पण या ठिकाणी मोसंबी बघताल, मोसंबीबद्दल तुम्ही काय माहिती सांगता? मोसंबी ही कोणत्या जातीची मोसंबी? आमची ही मोसंबी न्यू शलार जातीमध्ये वर रंगपूर, काही न्यू शलार आहे आणि काही रंगपूर हिंटावर बांधलेली आहे. अच्छा, 2 पद्धतीच्या मोसंबी आहेत. तर मोसंबीला वर्षातून किती पिकं निघतात? 2 निघतात सर. 2 पिकं निघतात का? जवळपास म्हणजे 5-6 लाख रुपये आंबे आणि मिरगा 2 बार निघतात का? म्हणजे वर्षातून तुम्ही 2 पिकं घेतात. म्हणजे एक सर्वसाधारण वर्ष 12-13 लाख रुपयाचं उत्पन्न या शेतीच्या माध्यमातून घेत असतात. क्लास 1 अधिकाऱ्याला एवढं पेमेंट पडत नाही मित्रांनो.
आणि एवढं उत्पन्न ते या शेतीच्या माध्यमातून कमवतात. आणि स्वतःही काही नाही त्याने आधुनिक पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिसत आलं मित्रांनो ठिबक केलेलं आहे. म्हणजे स्वतः काही काम करायची जरूरत नाही आहे. पॅनल आहे पुढं रात्रभर या ठिकाणी जागाची जरूरत नाही. शेततळं डबडब पाण्यानं भरलेलं आहे. आणि एक सुंदर असं या ठिकाणी आपण बघत असेल तर एक हिरोगार आता मित्रांनो उन्हाळ्याचा महिना असूनसुद्धा एक सुंदर असं वातावरण म्हणजे पाण्याच्या माध्यमातून बघलं की असं त्यांचं नाव लौकिक आहे मित्रांनो. अशा प्रगतीत शेतकऱ्याचीच खरं जर म्हणलं तर आता आपल्याला जरूरत आहे. कारण आता भारत आपला शेतीप्रधान देश आहे. पण मधल्या काळामध्ये अतिवृष्टी अनावृष्टीमुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं असं नुकसान होत असतं. पण यांनी एक पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून शेततळं बी घेतलं आणि एक आधुनिक पद्धतीनं शेती करतात मित्रांनो. पारंपरिक पिकाला त्यांनी फाटा दिलेला आहे. तर मला वाटतं या चॅनलचा सर्वात जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होतो. तर मित्रांनो या नवोद्योगन भरारी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन जर व्हिडिओ जर आला मी व्यवसायाबद्दलची या ठिकाणी व्हिडिओ चालवत मग पत्तरवाळीचा व्यवसाय असो तुमचा चिपचा व्यवसाय असो शेतीबद्दल असो फक्त व्यवसायाबद्दलचे व्हिडिओ या ठिकाणी मी टाकत असतो. त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब ठेवा कारण नवीन जर व्हिडिओ आला तर तुम्हाला इंटिमेशन मिळेल आणि जास्तीत जास्त तुम्हाला यातून फायदा घेता येईल. तर धन्यवाद मित्रांनो. मशीन आहे हे STP आहे. याचा काय उपयोग होतो? मोसंबीसाठी फवारणी करण्यासाठी. मोसंबीवर फवारणी करण्यासाठी याचा उपयोग होतो का? बरं ऑइलवर हे डिझेलवर चालतंय का पेट्रोलवर? डिझेलवर चालतंय. बरं बरं. काय होतं कमी वेळेमध्ये फवारणी भरपूर होऊन जाते आणि इतका फास्ट चालतो याचा की भरपूर पूर्ण झाड वल्लं होतं. अच्छा अच्छा हे किती रुपयाचं मशीन आहे? हे 25,000 म्हणजे तुमच्यावाले यातून मेन तणाव असतो आणि कमी वेळेमध्ये समजा जास्त काम होतं तुमच्यावाले. कमी वेळेमध्ये पूर्ण बागेची फवारणी होते. अच्छा अच्छा म्हणजे या झाडाला किती वेळ लागते एवढं फवारण्याला? पूर्ण बगीचाला फवारणी होते आमची 2 तासामध्ये. एवढा बाग किती रुपये वर्षाचं उत्पन्न देत आहे ते? 5-6 लाखाचं होतं. 5-6 लाख रुपयाचे उत्पन्न होतं का? आणि खता औषधं आम्ही हे घरी तयार करतो. कसं तयार करता येतं टाकी वगैरे कसे दाखवा? आमचं मुलगाच करून घेतो ते सगळं. हां आणि हे म्हणजे याच्यात औषध आणि ते पाणी घालता तुम्ही समजा आणि त्या मशीनच्या साहाय्यानं फवारले जातात. किती वेळ लागतो म्हणजे 1 तास होऊन जातं सर? 2 तासच हवं म्हणजे तुम्ही पूर्ण आधुनिक पद्धतीने शेती करतात समजा. अच्छा तुमचा मुलगा नोकरीच्या पाठीमागाला शेती करण्याचं काय करणार? आता बरेचसे नवतरुण शेती मागं त्यांना शेतीला दुय्यम दर्जा देतात. कोरडधड शेतीला शेतकरी म्हणून हिणवतात वगैरे. पण तुम्ही त्याला नोकरीला न लावता शेतीत उतरण्याचं काय कारण? नोकरी लोकांची काम घेत होती हां आणि त्याकरता आपलं शेतीचं उत्पन्न चांगल्या प्रकारचं आहे. पाणी वगैरे भरपूर आहे. हां त्यामुळे मग त्याला म्हणलं लोकांची नोकरी करण्यापेक्षा आपण शेती पाहायला लागला. ठीक. हां चांगल्या प्रकारे शेती करू आली तुझी. बरं ठीक. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.